नमस्कार. कधी-कधी ना एकाच चित्रामध्ये अख्खं जग सामावलेलं असतं. आज आपण अशाच एका चित्राचा अभ्यास करणार आहोत आणि त्यातून ग्रामीण जीवनाची एक आदर्श कथा कशी उलगडते ते पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. एका चित्रात किती आयुष्य सामावलेलं असू शकतं? हा प्रश्न कदाचित साधा वाटेल नाही का? पण हाच प्रश्न आपल्याला या साध्या दिसणाऱ्या दृश्यामागे दडलेले सामाजिक, कौटुंबिक आणि नैसर्गिक संबंध शोधायला मदत करणार आहे. हे आहे ते चित्र. चित्रगप्पा नावाच्या एका पाठ्यपुस्तकातून घेतलेलं. हे चित्र म्हणजे जणू काही एक जिवंत आणि स्वयंपूर्ण जगच आपल्यासमोर उभं राहतं. आणि पहिल्यांदा बघितल्यावरच आपल्याला जाणवतं की इथे शांतता पण आहे आणि एक प्रकारची सकारात्मक लगबग सुद्धा आहे. चला, सगळ्यात आधी आपण या चित्रातल्या दैनंदिन कामांच्या तालावर लक्ष देऊया. सकाळच्या वेळी चाललेली ही जी काही उद्देशपूर्ण लगबग आहे ती आपल्याला काय सांगतेय ते बघूया. चित्रात समोरच बघा, एक माणूस गाय आणि तिच्या वासराची किती प्रेमाने काळजी घेतोय. हे फक्त एक साधं काम नाहीये, तर हे माणूस आणि प्राणी यांच्यातील अतूट नात्याचं आणि निसर्गाच्या जीवनचक्राचे खूप सुंदर प्रतीक आहे. आता थोडं लक्ष घराभोवतीच्या कामांवर देऊया. बघा, एका बाजूला एक स्त्री बागेतल्या रोपांना पाणी घालतेय, तर मागे शेतामध्ये एक शेतकरी ट्रॅक्टर चालवतोय. आणि हेच तर महत्वाचं आहे, कारण इथे घरगुती बागकाम आणि आधुनिक शेती दोन्ही गोष्टी कशा एकत्र नांदताना दिसतायत. म्हणजे बघा, यातला मुद्दा असा आहे की प्रत्येक जण आपापल्या परीनं योगदान देतोय. कोणी पशुधनाची काळजी घेतंय, कोणी जमीन कसतंय, कोणी घर सांभाळतंय, तर कोणी बागेची मशागत करतंय. या सगळ्या कामांमधून एक असं सुंदर चक्र तयार होतं जे संपूर्ण समाजाला आधार देतं. चला, आता या शारीरिक श्रमाकडून थोडं समाजाच्या सामाजिक जडणघडणीकडे वळूया. विशेषतः जुन्या पिढीची भूमिका काय आहे आणि अनुभवाचा आदानप्रदान इथे कसं होतं ते पाहूया. आता या वडीलधारांकडे बघा, कसे एकत्र बसून गप्पा मारत आहेत. हा काही केवळ विरंगुळा नाहीये. अहो, पिढ्यानपिढ्यांचे अनुभव, गावाचा इतिहास आणि शहाणपण हे सगळं अशाच गप्पांमधून तर पुढच्या पिढीपर्यंत पोचतं. आणि घराच्या दारात बघा, एक स्त्री एका वृद्ध व्यक्तीला किती आदराने नमस्कार करत आहे. बघा, ही एक छोटीशी कृती किती सहजपणे दाखवून जाते की या समाजात वडीलधाऱ्यांना किती मान दिला जातो आणि परंपरा कशा जपल्या जातात. बरं, कामाच्या आणि सामाजिक नात्यांच्या पलीकडे ह्या चित्रातलं बालपण कसं आहे? चला, आता समाजातील सर्वात लहान सदस्यांकडे आणि त्यांच्या निसर्गाशी असलेल्या सुंदर नात्याकडे लक्ष देऊया. इथे एक लहान मुलगा आणि मुलगी कोंबड्यांना आणि लहान पक्ष्यांना धान्य खाऊ घालण्यात अगदी रमून गेले आहेत. हे फक्त एक निरागस दृश्य नाहीये, तर हे लहान वयातच प्राण्यांबद्दल निर्माण होणारी आपुलकी आणि एकोप्याची भावना दर्शवतं. इथे ना आपल्याला पिढ्यांमधला समतोल एकदम स्पष्ट दिसतो. एका बाजूला आहेत वडीलधारी, जे शहाणपण आणि परंपरेचं रक्षण करतात, तर दुसऱ्या बाजूला आहेत मुलं, जे खेळतात, शिकतात आणि भविष्याचं प्रतिनिधित्व करतात. भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचा किती सुंदर संगम आहे हा. तर आतापर्यंत आपण या चित्राचे वेगवेगळे तुकडे पाहिले. चला, आता हे सगळे धागे एकत्र जोडून बघूया की एक सुसंगत चित्र कसं तयार होतंय. पुन्हा एकदा संपूर्ण चित्राकडे पाहिलं की आपल्या लक्षात येतं की प्रत्येक पात्र, प्रत्येक प्राणी आणि प्रत्येक कृती एका संतुलित आणि स्वयंपूर्ण परिसंस्थेमध्ये एकत्र नांदत आहे. आपण केलेल्या विश्लेषणानंतर हे चित्र आता आपल्याला खूप जास्त अर्थपूर्ण वाटू लागतं. तर मग या चित्रातून कोणती मुख्य मूल्य दिसतात? कठोर परिश्रम आणि त्याला असलेला उद्देश, समुदाय आणि सामाजिक बंधनं, वडीलधाऱ्यांबद्दल आदर, निसर्गाशी जोडलेलं नातं आणि पिढ्यानपिढ्यांमधला एकोपा, या सगळ्या मूल्यांचा हा एक सुंदर मिलाप आहे. माहितीये, यालाच म्हणतात व्हिज्युअल नॅरेटिव्ह किंवा दृश्यात्मक कथन. म्हणजे काय, तर कोणत्याही शब्दांशिवाय केवळ पात्र, वस्तू आणि कृतींच्या जाणीवपूर्वक केलेल्या मांडणीतून एक गोष्ट सांगितली जाते. आपण पाहिलंच की या एका स्थिर चित्रानं किती समृद्ध आणि सुंदर कथा आपल्याला सांगितली आहे. आणि हो, जाता जाता एक शेवटचा विचार. जरा कल्पना करून बघा की ह्या चित्राच्या चौकटीच्या पलीकडे अशा कोणत्या न पाहिलेल्या कथा घडत असतील. हा प्रश्न आपल्याला निरीक्षण आणि कल्पनाशक्तीचा